दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं। लकीर की फकीर हूं मैं, कोई बात नहीं, लकीर की फकीर हूं मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं। तरुणांनो जगा बेटा, पुढे जा पण मागे वळून बघा, मस्त जगा। आज मी लंडनला गेले होते, लंडनला, आणि लंडनला मला मुस्लिम पीस फाउंडेशन पुरस्कार मिळाला। खूप देशाचे लोक होते आणि महाराष्ट्राची पहिली महिला नऊवारीतली मी होती। आज दुसरा सन्मान मिळतो, म्हणून आवाज अजून थोडा कमी कर बाळा, कमी कर थोडंसं। म्हणून मला आज म्हणायचं आहे, एकमेकांच्या सोबतीने जगा, बाईला आधार द्या। एक बाई जर वजा केली ना तर काही नाही, झिरो बजेट। तुम्ही कामं करता, खूप मोठं मोठं काय काय करता, पण तुमच्या मागे घर सावरण्याचं काम ती करते। लेकरं तिच्या नावाने ओरडतात, ती नवऱ्याचं करते, पोराचं करते, घराचं करते, संसाराचं करते। आज मी पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांना सांगते, आज तरी निदान घरी गेल्यानंतर बायकोला थकलीस का म्हणा, एक शब्द, 12 रेड्याचं बळ आहे, फक्त म्हणा थकलीस का ग। तुमच्या अगोदर त्या हसल्यात, कारण त्यांना माहीत आहे तुम्ही थकलीस का म्हणा। तुम्हाला जर आता घरी गेल्यावर जर नवऱ्याने म्हटलं थकलीस का ग, तुम्हाला तर चक्करच येईल। आदत नाही ना, आदत नाही, म्हणून थकलीस का म्हणा। अरे लई लई बळ येतं बाबा, जगावंसं वाटतं, नवक्षितिज हातात आल्याचा आनंद होतो, म्हणून जगा, एकमेकांची काळजी घ्या। हिम्मत की धनी जिसने बेसहारा बच्चों का जीवन संवारने का बीड़ा उठाया, और वह भी तब जब उनके सामने 2 वक्त के खाने का संकट था। उन्होंने बेसहारा बच्चों को न सिर्फ अपनाया, बल्कि उन्हें इस लायक बनाया कि वह अपने पैरों पर खड़े हो सके। आज वह 1500 के करीब बेसहारा बच्चों की माई थी, जिनमें से बहुत सारे डॉक्टर, इंजीनियर या अन्य उच्च पदों पर हैं। ऐसी थी हमारी माई, जो बेसहारा बच्चों की माँ कहलाती थी। आज उन्होंने इस जहां को अलविदा कह दिया, लेकिन जीवन की शुरुआत में जो हमसे जुड़ी रहती है वो माँ है। माँ कभी छोड़ के नहीं जाती, वो हमेशा बच्चों के साथ होती है। स्वयं परेशानियों को झेलने के बावजूद भी दूसरों के दुख के बारे में सोचना एक असाधारण व्यक्तित्व की निशानी है। ऐसे असाधारण व्यक्तित्व की स्वामिनी थी पद्मश्री सिंधुताई सपकाल। 14 नवंबर 1948 को महाराष्ट्र के वर्धा जिले के पिंपरी मेघे गांव में जन्मी सिंधुताई एक अनचाही संतान थी। उन्हें चिंदी नाम दिया गया, अर्थात कतरन, जो किसी काम की ना हो। वह पढ़ना चाहती थी, किंतु परिवार की गरीबी के कारण अधिक न पढ़ सकी। मात्र 10 वर्ष की उम्र में उनका विवाह 30 वर्ष के व्यक्ति से हो गया, जो उन्हें मारता, पीटता, यातनाएं देता था। 3 बच्चों को जन्म देने के बाद उसके पति ने गर्भवती होने पर भी उसे छोड़ दिया। उसकी अपनी माँ और जिस गांव में वह पली बढ़ी थी, उसने मदद करने से इनकार कर दिया, जिससे उसे अपनी बेटियों की परवरिश करने के लिए भीख तक मांगनी पड़ी थी। कई कठिनाइयों के बावजूद सिंधुताई सपकाल ने अपनी इच्छा शक्ति से इन परिस्थितियों पर विजय प्राप्त की और बेसहाराओं के लिए काम करना शुरू कर दिया। उन्होंने बेसहारा बच्चों के लिए संस्थानों की स्थापना की। उन्होंने 40 वर्ष में 1000 से अधिक बेसहारा बच्चों को गोद लिया। ह्या घटनेने मला पार बदलवून टाकलं बाबा। 42 वर्ष झाले माझ्या आयुष्यातली सत्य घटना। दुसऱ्या दिवशी कुठलं तरी एक मोठं गाव, मी तिथे एसटीला नंबर लावला, कारण टीशी मला लई ताप द्यायचा, म्हणून मी आता म्हटलं एसटीने जाऊया। पांढऱ्या बोर्डाची गाडी, कारण लाल बोर्डाची गाडी लई लांब नेते आणि पैसे पण जास्त घेते। मजूर काय लोक भाकरी देताना 4-2 पैसे द्यायचे। मी लाल बोर्डाची गाडी अजिबात पकडायची नाही, पांढऱ्या बोर्डाची गाडी कुठल्या तरी जवळच्या खेड्यावर जाणारी। मी नंबर लावला। सत्य घटना, 42 वर्ष झाले
खूप प्रचंड आभाळ आलेलं, विजा कडकडतायत आणि अंधार पडलेला, प्रत्येकाला घरी जायची घाई. आणि मी एस टीला नंबर लावला. कंडक्टर माझ्यापर्यंत आला, तिकीट बंद केलं. मला तिकीट नाही दिलं. त्याला वाटलं येडी बाई काय तिकीट देणार आहे, कारण माझं टकोऱ्यावरचं लुगडं फाटलेलं, साडी फाटलेली, गाठी पाडलेल्या, फडक्यात गुंडाळलेलं बाळ, कोण मला इज्जत देणार. ते गाडीत गेलं, मी पण गाडीत गेले. ते म्हटले बाई तिकीट दिले नाही. म्हटलं नाही, आता उतर खाली, तिकीट देत नाही. म्हटलं नाही, माझ्यापर्यंत येऊन तिकीट बंद केलं ना, आता द्या ना. तो म्हटलं मी देणार नाही. म्हटलं मी पण खाली उतरणार नाही, जा. कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं, ते कंडक्टरच सापडलं भांडायला. तेरी पर मेरी गद्दे पर सवारी, भांडणं सुरू. एक माणूस आला तिथे, फाटक्या शर्टाचा, तुटल्या चपलीचा, गरीब माणूस. तो दाराजवळ आला एस टीच्या. माझं दार त्यांनी पकडलं. जगामध्ये अस्तित्व आहे बाळ. त्यांनी माझं दार पकडलं, मला आणि कंडक्टरला भांडू दिलं आणि नंतर मला म्हटलं, बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का? मी तर दचकलेच. म्हटलं रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं ना? म्हटलं मीच म्हटलं ना. म्हणे बाई मी तिथेच होतो. मी तिथेच होतो. रात्री तुम्ही भजन म्हटलं, मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का? म्हटलं अरे एवढ्या सन्मानाने कोणी चहा पाजला नाही. माझा एक घोट चहा पिता का? मी उतरले खाली चहा प्यायला. सगळ्यांना बरं वाटलं, बाई बरी झाली, बॅग गेली. मी खाली उतरले. गाडी इथून आपल्या गेटपर्यंत गेली. त्या दिवशी कच्चं आभाळ आलेलं, अंधार पडलेला, विजा कडकडतायत. तसा पाऊस हळू सुरू झाला. मी खाली उतरले, गाडी सुटली, गाडी इथून गेटपर्यंत गेली. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला आणि ज्या गाडीतून मी खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली. त्याच गाडीवर वीज पडली. पद्म पुरस्कार के अलावा उन्हें 750 से अधिक पुरस्कार और सम्मान मिले. उसने पुरस्कार राशि का उपयोग बेसहाराओं के लिए किया, आश्रय बनाने के लिए किया. उन्हें डीवाई इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड रिसर्च पुणे की तरफ से डॉक्टरेट की उपाधि भी मिल चुकी है. उनके प्रयासों से पुणे जिले के मंजरी में एक सुसज्जित अनाथालय की स्थापना हुई है. बता दें कि 2010 में उन पर एक मराठी बायोपिक मिस सिंधुताई सपकाल रिलीज हुई. इसे 54वें लंदन फिल्म फेस्टिवल में वर्ल्ड प्रीमियर के लिए चुना गया था. सुरेश भट म्हणतात, हे आसवानो माझिया डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा. अरे आयुष्यच असतं तुम्ही हसता वय रे, असं करू नका, साथ द्या. आसवांची मंदरणी बघा. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा, का तुम्हीही हसता, हसू नका, हसू नका. आसवानो माझिया डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले. अरे मी गुलाबी केलं आणि त्याला आता मोहर आला. अरे आता तरी मला सोडून जाऊ नका, संभल के. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले, हाय बाजारात माझा हुंदका आणू नका. आसवानो माझिया डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. बेसहारा बच्चों की मां के तौर पर पहचानी जाने वाली सिंधुताई सपकाल एक मशहूर सामाजिक कार्यकर्ता. उन्होंने 4 जनवरी मंगलवार को इस दुनिया से अलविदा कह दिया. पिछले साल पद्मश्री से सम्मानित होने वाली माई 75 वर्ष की थी. उनका करीब 1.5 महीने पहले हर्निया का ऑपरेशन हुआ था और वह तेजी से उबर नहीं पा रही थी, जिसके बाद मंगलवार की रात को करीब 8 बजे दिल का दौरा पड़ने से उनका निधन हो गया. इस पर देश भर से शोक जताया जा रहा है. पुणे में राजकीय सम्मान के साथ सिंधुताई सपकाल का अंतिम संस्कार किया गया.
महाराष्ट्र की मदर टेरेसा कहे जाने वाली माई के लिए हर किसी की आंखें नम हैं। उनके विचार, उनका कार्य हमेशा याद किया जाएगा। सिंधुताई सबकाल को भावभीनी आदरांजलि।